विषारी असते नाही का? मित्र हा कॉमन सँडबो आहे, ज्याला आपल्या भागात डुरक्या कोणत असं नाव आहे. डुरक्या कोणत हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. बिनविषारी आहे का? याच्या आदिवासात आपण मुक्त करू. ठीक आहे बरं. तर नमस्कार मित्रांनो, मी आता सकाळी शेतातून घरी गेलो होतो. त्याच्यानंतर परत शेतात आलो आणि आता विहिरीत पाहतो तर एक साप पडलेला आहे आपल्या विहिरीमध्ये. त्या सापाची कन्फर्म ओळख आपल्याला झालेली नाही आहे, म्हणजे कुठल्या जातीचा आहे. तर थोडा जाडसर आहे आणि लांबीला कमी आहे थोडा. तर मी माझ्याकडे नंबर होता सर्पमित्र दिनेश पिंपरे यांचा, तर त्यांना मी कॉल केलेला आहे. ते लगेच येणार आहे 10 मिनटामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पडेलच कुठला साप आहे तो. तुम्हाला त्याच्या आधी मी विहिरीतला तो साप दाखवतो. तर अशा प्रकारे तो साप वर चढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला वर चढता येत नव्हता आणि विहिरीत तो पाण्यात राहू शकत नव्हता, कारण मासे आपल्या विहिरीत भरपूर आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे एक मरल जातीचा मासा आपण विहिरीत सोडलेला आहे. तो मासा तर याला नक्कीच मारल जर हा निघला नाही पाण्याच्या बाहेर. तर जेवढे लवकर ते दिनेश सर येतील तेवढं फायद्याचं आहे या सापासाठी, म्हणजे लवकरात लवकर याची सुटका होईल याच्यातून. नाहीतर आजच्या दिवसात हा जर बाहेर नाही निघाला तर याचं मरण फिक्स आहे. मग तरी आपण प्रयत्न करू याला बाहेर काढण्यासाठी, आपल्याकडून होते तेवढे. मासे भरपूर आपल्या विहिरीमध्ये, त्याच्यामुळं थोडा भीती आहे. बाकी बघूच. तर मित्रांनो, सर्पमित्राला फोन केल्याच्यानंतर मी माझ्या बाबाला फोन केला होता. बाबाला सांगितलं मी आपल्या विहिरीमध्ये असा असा साप पडलेला आहे. तर बाबाचं म्हणणं होतं की त्याला एक आपल्या शेतामध्ये जी काही दोरी आहे बकेटीची, त्या दोरीला एखादा फाटा बांधून विहिरीत सोड म्हणे. तोपर्यंत तो साप त्या म्हणजे फाट्यावर राहील सर्पमित्र येईपर्यंत, जेणेकरून तो म्हणजे थकला असेल रातपासून पोहता पोहता, कारण सापसुद्धा जास्त वेळ पाण्यामध्ये राहू शकत नाही. तर सध्या मी एक ह्या आपट्याची फांदी तोडून त्या सापासाठी विहिरीत टाकणार आहो. तर बघू समोर काय होतं ते. तर मित्रांनो, आपण सर्पमित्र दिनेश पिंपरे यांना फोन लावला होता आणि ते आलेले आहेत. तर बघूया कुठला साप आहे आणि काय सांगतायत ते सापाबद्दल. आहे त्याला हां डुरक्या गुणज जातीचा साप आहे असं सांगतायत ते. सर विषारी असते का साप? विषारी असते नाही का? मित्र हा कॉमन सँडबो आहे, ज्याला आपल्या भागात डुरक्या कोणत असं नाव आहे. डुरक्या कोणत हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. बिनविषारी आहे का? त्या विहिरीत हा साप पडला होता. यांनी आम्हाला फोन केला, आपण इथं आलो, सापाला आपण रिसीव्ह केला आणि याला सुखरूप आता याच्या आदिवासात आपण मुक्त करू. तर धन्यवाद. काय बोलायचं तुला? बरं. काय माझं याला गावाकडे काय म्हणते हो? हे गावाकडेला गावठी भाषा दुसरं काहीतरी म्हणते. आहे फुफ्रुस असं काहीतरी म्हणते. फुफरून का? हॅलो बाहेर तर मित्रांनो, हे दिनेश पिंपरे सर आहेत. तर या सर्पमित्र आहेत, त्यांनी आपण फोन केला आणि हे आपल्या शेतामध्ये आले या सापाला काढण्यासाठी. ते विहिरीतून साप काढलेला आहे त्यांनी. तर आपल्या पुसद तालुक्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर अशा प्रकारचा एखादा कुठलाही साप जर पडला तर सरांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी सरांचा नंबर सरच सांगतील. माझा नंबर आहे 8308 39 17 39. तर ठीक आहे मित्रांनो, हा सरांचा नंबर आहे. आणि सर या सापाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा बरं. हा म्हणजे साप दिसला तर याला काही शेतकरी काही मारतात वगैरे? कसं आहे मित्र, हा कॉमन सँडबो आहे. याच्या दोन प्रजाती पडतात, एक रेड सँडबोआ आणि एक कॉमन सँडबोआ. म्हणजे ज्याला रेड सँडबोआ म्हणजे ज्याला लोक आपल्या इकडे मांडूळ म्हणतात, ज्याला 2 तोंडात साप आहे म्हणतात. म्हणजे लोकांमध्ये खूप अशा अंधश्रद्धा आहे. बघा, त्या सरांच्या बुटाला त्यानं चावा घेतलेला आहे. मित्रांनो, सर्पमित्र दिनेश पिंपरे सर आपल्याला सापाबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. आणि ते बरं सांगा सर तुम्ही काय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या भागात सर्पमित्र म्हणून काम करतो. माझं नाव दिनेश पिंपरे. तर कसं आहे, आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरुवात झाल्यामध्ये कसं आहे, सापाच्या बिळामध्ये पाणी गेल्यामुळे नाही का, साप म्हणजे कोणतेही रेप्टाईल असो किंवा कोणतेही जीवजंतू असो, हे बाहेर निघतात आणि कोरड्या ठिकाणी आसरा शोधतात.
तर कसं आहे आता मी हा साप रेस्क्यू करायला आलो होतो. यांनी मला फोन केला दादानी, यांनी खूप चांगलं काम केलं की यांनी मला कॉल केला, म्हणजे यांनी एक जीवच वाचवला. तर मी तुम्हाला सापात थोडी आपल्या भागात मुळात नाही का 4 साप विषारी आहेत. त्याच्यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरशी हे 4 साप आपल्या भागात विषारी आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणताही साप आढळला तर तो पूर्णपणे बिनविषारीच आहे. तर कसं आहे आपण मग आता या दिवसामध्ये साप भरपूर आपल्या दिसतात, किंवा आपल्या गावात असो, आपल्या शेतशिवारात असो, किंवा मग कोणत्या ठिकाणी आपल्याला साप भरपूर असे आढळतात. मग आपण काय करायला पाहिजे? कसं आहे, सर्वप्रथम कसं आपण आपलं स्वतःची सुरक्षा म्हणून नाही का काही अशा गरजेच्या वस्तू वापरायला पाहिजे, जेणेकरून आपण समजा शेतशिवारात जर काम करत असाल तर आपल्या हातात एखादी वस्तू असाल, जसं विळा आहे, ते आपण म्हणजे जे पण कोणती ठिकाणी काडी असो, अशा वस्तूंना आपण कुठे आपण समजा आडगडीच्या ठिकाणी हात जर टाकत असाल तर तिथं नाही का आपण पाहूनच हात टाकला पाहिजे, किंवा एखादी वस्तू हातात घेऊनच हात टाकला पाहिजे. आणि समजा आपल्या शेजारी किंवा आपल्या घराच्या आसपास जर साप भरपूर आढळत असेल तर आपण आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून तिथे सापाला किंवा उंदरांना आसरा नाही भेटावा. जिथे उंदीर आहे तिथे साप येणारच, म्हणजे सापाचं प्रमुख अन्न उंदीरच आहे. त्यामुळे कसं आपण जर आपला परिसर स्वच्छ ठेवला तर साप म्हणजे साप तिकडे आकर्षित होऊन किंवा तशाच ठिकाणी साप येणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जेणेकरून पावसाळ्या दिवसामध्ये जमिनीवर झोपणं टाळलं पाहिजे, कारण मण्यार जातीचा साप आहे तो पूर्णपणे निशाचर आहे आणि तो रात्रीच बाहेर पडतो आणि त्याला माणसाच्या अंगाची गरमी किंवा हीच खूप आकर्षित करते. आणि तो आपल्या भागातला नाही, आशिया खंडातलाही सर्वात विषारी साप पण तरी चालते. तो आपल्या भागातला म्हणजे आपल्या भारतातला सर्वात विषारी साप आहे. आणि तो रात्री आपल्या बगलेमध्ये किंवा मग आपल्या जांगेत अशा ठिकाणी तो जाऊन बसून माणसाची गरमी घेऊ शकतो. जर समजा गलतीने आपला त्याला हात घेत पडला तर आपल्याला ते दंश होऊ शकतो, आणि त्याच्या दंशाचे परिणाम हे आपल्याला जाणवत नाही. तुम्हाला कुठे आग होणार नाही, सुजन येणार नाही, किंवा मग असं काहीच जाणवणार नाही. खूप वेळ झाल्यानंतर तुमच्या पोटात दुखायला लागेल, बेंबीच्या खाली अशा खूप वेदना होतात, सांधे आकडायला लागतात, असे त्याचे साईड इफेक्ट असतात. आणि दुसरा प्रश्न झाला तर नाग हा तुम्हाला शेतशिवारात आढळल्यापेक्षा नाग हा साप म्हणजे मानवी वस्तीजवळ राहणं जास्त पसंत करतो. त्याचे एक रिझन आहे, तो मानवाच्या वस्तीजवळच राहतो. मानवाच्या वस्तीजवळ राहायचं कारण म्हणजे मानवाची वस्ती झाली तिथं आपलं सांडपाणी आहे, हे आपलं उरलेलं अन्न हे आपण फेकतो, त्यामुळे उंदीर घरात वाढतात. उंदीर वाढले म्हणजे हे साप उंदराच्या शोधात किंवा भक्ष्याच्या शोधात तिथे येतात आणि तिथेच आपले एक निवासस्थान म्हणून राहतात. म्हणजे नाग हा खूप वेळ एकाच जागेवर राहणारा साप आहे. तो वर्षानुवर्षी एकाच जागेवर राहू शकतो, जर त्याला व्यवस्थित असं कोरडी जागा भेटली किंवा त्याला व्यवस्थित राहण्याचं ठिकाण भेटलं तर. आणि मग नंतर घोणस हा साप शिवारात खूप आढळतो आणि हा पण आपल्या भागातला खूप विषारी साप आहे. आणि राखाडी कलरचा हा साप, अंगावरती मोठे मोठे स्पॉट असतात. आणि हा साप जर कुठे दिसला तर आपण त्याच्या दूरच राहिलेलं चांगलं, कारण हा म्हणजे घात लावून अटॅक करू शकतो. म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर हा कुठेतरी एखादी आपला वेटोळा घालून बसेल आणि त्याच्या रेंजमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला हा बाईट कन्फर्म मारणार असं असते. आणि हा भरपूर विषय आहे. आणि हे सगळं साप असं कुठं कोणालाही हा दंश झाला तर सर्पमित्राला एकदा विचारायचं किंवा असा साप आहे, किंवा सर्वप्रथम कुठेही न जाता भोंदू बाबा किंवा मग त्याला पांडाळ बिंडाळ असे प्रकार आपल्या भागात भरपूर आहेत. अशा ठिकाणी न जाता तुम्ही सरळ तालुक्याच्या रुग्णालयात म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला याची सुविधा फ्रीमध्ये आहे. आणि भरपूर असे तिथं तुम्हाला याच्याबद्दल अँटीव्हेनम राहते आणि गव्हर्नमेंटकडून त्या शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध तिथं फ्रीमध्ये आहे. तर आपण सर्वात पहिले असे दंश झाल्यानंतर नाही का ताबडतोब वेळ वाया न घालता सरळ आपल्या सरकारी हॉस्पिटलला जावे. आणि सर एक आता पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त साप शेतामध्ये धामण जातीचा साप निघतो, हो. तर धामणबद्दल लय गैरसमज आहे आपल्याकडे. तर कसं आहे, धामण हा खूप म्हणजे सर्वप्रथम धामण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. बिनविषारी साप आहे आणि शरीर आवाढव्य लांबलचक असल्यामुळे लवकर आपण त्याच्याकडे आकर्षित दिसते. म्हणजे आपल्याला वाटतं भरला मोठा साप आहे आणि किती, पण तुम्हाला सांगतो धामण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आणि आपण म्हणतो ना साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, खरी गोष्ट आहे. मी स्वतः माझ्या शेतात 70-80 ते 100 धामण जातीचे साप सोडलेले आहेत. हा साप तुम्हाला स्वतःहून कधीच बाईट करणार नाही, किंवा कोणताच साप तुम्हाला स्वतःहून बाईट नाही करणार. आणि हे साप आपल्या शेतात असणं हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे आपण कोणताही साप दिसला तर यांना मारू नये, कारण सरकारने यांना प्रोटेक्शन जाहीर केलं आहे. 1972 नुसार तुम्हाला वन्यजीवाला मारता येत नाही. जर तुम्ही असं करलं तर तुमच्यावर जर गुन्हे सिद्ध झाले तर आपल्याला सजाही होऊ शकते किंवा दंडही बसू शकतो. बरं, ठीक आहे सर, खूप मार्गदर्शन केलं तुम्ही शेतकऱ्यांना, त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. ठीक आहे सर. तर मित्रांनो, अशा प्रकारे दिनेश सरांनी आपल्याला थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाची माहिती सापाबद्दल दिलेली आहे. तर आणि त्यांनी आपल्या विहिरीतला सापसुद्धा रेस्क्यू केलेला आहे. तर त्यांच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि आपल्याकडे जर कुठं असं साप वगैरे जर काही निघाला तर त्याला न मारता आपण सरांना कॉल करू शकता. सरांचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर देत आहोत आणि त्या नंबरवर कॉल करून आपण त्यांना बोलावू शकता. सापच नाही तर कुठलाही वन्य प्राणी आपल्या इकडे अडकलेला असेल तर आपण सरांना कॉल करू शकता. आणि याच्यानंतर आपण एखादा व्हिडिओ याच्यावरसुद्धा बनवू की जे काही विषारी आणि बिनविषारी साप असतात, दिसायला बरेच साप सारखे असतात, तर त्यांची ओळख कशी आहे आपल्याला पटवता येईल
त्याच्याबद्दल सुद्धा आपण एखादा व्हिडिओ बनवू. तर ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.